नमस्कार मित्रांनो, माझं नाव जान्हवी मुकनक. आज आपण बघत आहोत जानेवारी 2026 मधील स्पोर्ट्स अँड कल्चरवर आधारित करंट न्यूज प्लस स्टॅटिक्स मधले MCQs. तर चला बघूया आपला पहिला प्रश्न. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 पुरुष एकेरी विजेता कोण ठरला? उत्तर आहे जॅनिक सिनर. पुढचा प्रश्न बघूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरी विजेती कोण? उत्तर आहे इगा स्विएटेक. ICC अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 2026 विजेता देश कोणता? उत्तर आहे भारत. पुढचा प्रश्न बघूया. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या? उत्तर आहे पटना. ISSF विश्वचषक 2026 मध्ये पदक जिंकणारी भारतीय नेमबाज कोण? उत्तर आहे मनू भाकर. प्रो कबड्डी लीग हंगाम 11 विजेता कोण? उत्तर आहे पुणेरी पलटण. पुढील प्रश्न. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026 कोणत्या राज्यात झाला? उत्तर आहे उत्तराखंड. AFC एशियन कप 2026 विजेता देश कोणता? उत्तर आहे जपान. हॉकी इंडिया लीग 2026 विजेता कोण? उत्तर आहे पंजाब वॉरियर्स. पुढील प्रश्न. जानेवारी 2026 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचलेला भारतीय बॅडमिंटन खेळाडू कोण? उत्तर आहे लक्ष्य सेन. पुढील प्रश्न. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रीडा क्षेत्र. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 29 ऑगस्ट. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे बॅडमिंटन. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिस. संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल. रणजी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. पुढचा प्रश्न. महिला प्रीमियम लीग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. पुढील प्रश्न. ऑलिम्पिक ब्रीदवाक्याच्या अद्ययावत आवृत्तीत कोणता शब्द समाविष्ट आहे? उत्तर आहे टुगेदर. हिवाळी युवा ऑलिम्पिक 2026 कोणत्या देशात झाले? उत्तर आहे इटली. पुढील प्रश्न. फिट इंडिया अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? उत्तर आहे 2019. मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे? उत्तर आहे क्रीडा क्षेत्र. ड्युरँड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल. पॅरालिम्पिक स्पर्धा कोणाशी संबंधित आहेत? उत्तर आहे दिव्यांग खेळाडू. एशियन गेम्स कोण आयोजित करते? उत्तर आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया. ICC चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे दुबई. एशियन एथलेटिक्स स्पर्धा 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? उत्तर आहे नवी दिल्ली. जानेवारी 2026 मध्ये बाबर आझमने T20 क्रिकेटमध्ये कोणता विक्रम केला? उत्तर आहे 10,000 धावा. पुढील प्रश्न. राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर आहे मुंबई. पुढील प्रश्न. ISSF कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे नेमबाजी. पुढील प्रश्न. प्रो कबड्डी लीग कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 2014. पुढील प्रश्न. फिफाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे झ्युरिक. पुढील प्रश्न. हॉकी विश्वचषक कोण आयोजित करते? उत्तर आहे FIH. खेलो इंडिया कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? उत्तर आहे 2018. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? उत्तर आहे मेजर ध्यानचंद्र खेलरत्न. पुढील प्रश्न. कॉमनवेल्थ गेम्स महासंघाचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे लंडन. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे कोलालंपूर. BCCI चे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1909. ऑलिम्पिक स्पर्धा कोण आयोजित करते? उत्तर आहे IOC. एशियन गेम्स किती वर्षांनी आयोजित केले जातात? उत्तर आहे 4 वर्षे. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिस.
हॅट्रिक हा शब्द प्रामुख्याने कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे लॉझान. चेकमेट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे बुद्धिबळ. पुढचा प्रश्न, संतोष ट्रॉफी कोण आयोजित करते? उत्तर आहे AIFF. LBW हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. एशियन फुटबॉल महासंघाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे कोलालंपूर. 1951 मधील पहिले एशियन गेम्स भारतातील कोणत्या शहरात झाले? उत्तर आहे नवी दिल्ली. ड्युरंड कप हा कोणत्या खेळातील सर्वात जुना स्पर्धांपैकी एक आहे? उत्तर आहे फुटबॉल. स्मॅश हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? उत्तर आहे बॅडमिंटन. पुढील प्रश्न, पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? उत्तर आहे तमिळनाडू. लोहरी सण प्रामुख्याने कुठे साजरा केला जातो? उत्तर आहे पंजाब. माघ बिहू कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे आसाम. जयपूर साहित्य महोत्सव कोणत्या शहरात आयोजित केला जातो? उत्तर आहे जयपूर. GI टॅग कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे पारंपरिक उत्पादन. युनेस्को जागतिक वारसा दर्जा कोण देते? उत्तर आहे युनेस्को. भारतरत्न हा कोणता पुरस्कार आहे? उत्तर आहे सर्वोच्च नागरी पुरस्कार. पद्म पुरस्कार कोणत्या दिवशी जाहीर केले जातात? उत्तर आहे 26 जानेवारी. कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे केरळ. लावणी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कुठे भरतो? उत्तर आहे हरियाणा. हॉर्नबिल महोत्सव कुठे साजरा केला जातो? उत्तर आहे नागालँड. खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? उत्तर आहे मध्य प्रदेश. एलिफंटा महोत्सव कुठे साजरा केला जातो? उत्तर आहे महाराष्ट्र. संगीत नाटक अकादमी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे सादरीकरण कला. प्रजासत्ताक दिन संचलन कुठे आयोजित केले जाते? उत्तर आहे कर्तव्य पथ. साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? उत्तर आहे साहित्य. कोणार्क नृत्य महोत्सव कुठे आयोजित केला जातो? उत्तर आहे ओडिसा. बिहू हा मुख्यतः कोणत्या प्रकारचा सण आहे? उत्तर आहे पीक सण. प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 26 जानेवारी. युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे पॅरिस. उत्तर प्रदेशाशी संबंधित नृत्य प्रकार कोणता? उत्तर आहे कथक. गरबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे गुजरात. मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे केरळ. 2026 मध्ये भारताने कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला? उत्तर आहे 77वा. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 12 जानेवारी. स्वामी विवेकानंद जयंती कोणत्या नावाने साजरी केली जाते? उत्तर आहे राष्ट्रीय युवा दिन. तमिळनाडूमध्ये उद्भवलेला भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार कोणता? उत्तर आहे भरतनाट्यम. ओडिसी नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे ओडिसा. मणिपुरी नृत्य प्रकार कोणत्या राज्यात उद्भवला? उत्तर आहे मणिपूर. भांगडा हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? उत्तर आहे पंजाब. घुमर नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे राजस्थान. लाल किल्ला कुठे आहे? उत्तर आहे दिल्ली. ताजमहल कुठे आहे? उत्तर आहे आग्रा. अजंठा लेणी कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. वेरूळ लेणी कुठे आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. कोणार्कचे सूर्य मंदिर कुठे आहे? उत्तर आहे ओडिसा. सुवर्ण मंदिर कुठे आहे? उत्तर आहे अमृतसर. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? उत्तर आहे मुंबई. चार मिनार कुठे आहे? उत्तर आहे हैदराबाद. संगीत नाटक अकादमीचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. 2026 मध्ये भारताने कोणता प्रजासत्ताक दिन साजरा केला? उत्तर आहे 77वा. हॉर्नबिल महोत्सव कोणत्या प्रकारच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतो? उत्तर आहे आदिवासी संस्कृती. सूरजकुंड मेळा प्रामुख्याने कशाचा प्रचार करतो? उत्तर आहे हस्तकला. भारतरत्न पुरस्कार कोण प्रदान करतो? उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती. पद्मविभूषण हा कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? उत्तर आहे नागरी पुरस्कार. तमिळनाडूचा पीक सण कोणता आहे? उत्तर आहे पोंगल. कथक नृत्य प्रकार प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात विकसित झाला? उत्तर आहे उत्तर भारत. साहित्य अकादमी पुरस्कार कोणती संस्था देते? उत्तर आहे साहित्य अकादमी. प्रजासत्ताक दिन कोणत्या घटनेशी संबंधित आहे? उत्तर आहे भारतीय राज्यघटना. थँक्यू.